आदेशानुसार ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार गेल्या म्हणजे 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत 4 सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही। यंदाही 131 नगरसेवक आणि 33 प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली। तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे। त्यानंतर पालिकेनं निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती। 3 सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती आणि या रचनेनुसार पालिकेनं प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पाडली। मात्र राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती। महाविकास आघाडी 3 सदस्य प्रभागासाठी आग्रही होते तर महायुती मात्र त्याविरोधात होती। दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार होऊन महायुतीचं सरकार सत्तेवर आलं। त्यानंतर महायुतीनं ही रचना रद्द केली होती, परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत। असं असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे। या प्रारूप आराखड्यावर महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे।